भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 125व्या जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये स्ट्रॉबेरी स्कूलच्या वतीनं बालचित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। वसंत लॉन्स या ठिकाणी सुरू असलेल्या या बालचित्रपटाचा 5 दिवस मुलांनी लाभ घेतला। या चित्रपट महोत्सवामध्ये मुलांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले विविध चित्रपट दाखवण्यात आले। यामधून मुलांना विविध माहितीही उपलब्ध करून देण्यात आली। विविध मान्यवरांचं मार्गदर्शनही मुलांना या निमित्तानं लाभलं। चौथ्या दिवशी महोत्सवासाठी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. संजय मालपाणी आणि दूध संघाचे कार्यकारी अधिकारी प्रतापराव उबाळे आदी उपस्थित होते। यावेळी दूध संघाचे कार्यकारी अधिकारी प्रताप उबाळे यांनी मुलांना मार्गदर्शन केलं। दूध संघ म्हणजे लायन्स डेअरी त्याची स्थापना करण्यापूर्वी कैलासवासी बाळासाहेब थोरात यांनी त्याला एक स्लोगन दिलं होतं, निरक्षर विवेक हेतू। म्हणजे राजहंस पक्षी जो आहे तुम्हाला माहीतच असेल, त्या पक्षी फक्त दुधामध्ये पाणी असेल तर तो घेत नाही, फक्त पाणी घेतो। ह्याचं तुम्हाला सांगायचं कारण की आपल्या जीवनामध्ये आपला ज्या टप्प्याटप्प्यानं जात असतं, आपल्यावर वेगवेगळे संस्कार होत असतात। आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या घटक बाजू असतात। त्यामध्ये तुमची मित्रमंडळी असेल, त्यामध्ये तुमच्या शाळा असतील, त्यामध्ये तुम्ही काय वाचतात, तुम्ही काय बघतात, तुम्ही काय ऐकतात, हे सर्व घटक आपल्या जीवनावर परिणाम करून जाणारे असतात। तर या बालचित्रपट महोत्सवातून मुलांचं व्यक्तिमत्व गुणामध्ये विकास होण्यास मदत होईल, असं मनोगत आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केलं। लहान मुले खूप भावूक असतात, त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या भावनांचा कल्लोळ असतो आणि त्यांची भावनिक वाढ, आपण बोलतो की त्याची शारीरिक वाढ होत असते, त्याची मानसिक वाढ होत असते, तर त्याची भावनिक वाढ होत असताना त्याचं हे भावविश्व हे समृद्ध व्हावं म्हणून अनेक प्रकारचे उपक्रम घेणे खूप गरजेचे असतात। आता हे सगळे उपक्रम शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालतात। तिथे कुठे नाट्य असतं, तिथे लहान मुलांचे संगीत असतं, मुलांचे नृत्याच्या स्पर्धा असतात, मुलांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने मुलं कसे त्यांचं सांस्कृतिक वाढ कशी होईल त्यासाठी अनेक उपक्रम घेतले जातात। संजोताईंना मला धन्यवाद द्यायचे की त्यांनी आपल्या संगमनेरच्या परिसरामधल्या सर्व बालकांसाठी हा बालचित्रपट महोत्सव या ठिकाणी 14 नोव्हेंबरला, ज्या दिवशी की भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस होता, त्यांना चाचा नेहरू, त्यांना मुलं खूप आवडत होती म्हणून त्यांचा वाढदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जात होता। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा बाल चित्रपट महोत्सव संजोताईंनी आपल्या सर्वांसाठी आयोजित केला। यावेळी डॉ. संजय मालपाणी यांनीही गोष्टीच्या रूपातून मुलांमध्ये कसे बदल घडतात याविषयी मार्गदर्शन करून स्ट्रॉबेरी शाळा आणि संचालिका संजोत वैद्य यांचं अभिनंदन केलं। शिवाजी जंग जीतन चलत है, भूषण भनत नद बहत न पार नके, नदी नद मद गैल रण के रणत है, ऐल खैल पैल भैल खलक में गैल गैल, गजत की ठैल भैल स्थैल उचलत है, करस तरंगी दुनी भड़ंगी लगित जिनी, कर कर चार कर वार्य होलत है, वार्य होलत है, वार्य होलत है। अशा एक नाही, दोन नाही, शेकडो कविता लिहिल्या आणि त्याचा पहिला ग्रंथ तयार झाला, त्याचं नाव होतं शिवा बावरी। दुसरा ग्रंथ तयार झाला, त्याचं नाव होतं शिवराज भूषण। आणि महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस हे दोन्ही ग्रंथ त्यांनी महाराजांना अर्पण केले। महाराजांनी या भूषणाचा मोठा सन्मान केला आणि जेव्हा भूषण परत आपल्या गावाला जायला निघाला तेव्हा भूषणाला हत्ती दिला, अंबारी असलेला हत्ती। त्या अंबारीमध्ये भूषण बसून आपल्या गावात आला। सगळे लोक गोळा झाले की कोणता राजा आला। कोणीतरी म्हणाला, अरे हा तर भूषण दिसतोय आपला, हा भूषण राजा कसा झाला। इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं या ठिकाणी बालदिनाच्या निमित्तानं जवळजवळ आठवडाभर जो फिल्म फेस्टिवल सुरू आहे त्यामध्ये अनेक चांगल्या मूव्हीज, अनेक चांगले सिनेमे आपल्या शहरातल्या मुलांना पाहायला मिळत आहेत। आणि संजोत वैद्य यांच्या पुढाकारामुळे हा एक असा अफलातून कार्यक्रम संगमनेरात होतोय। मला लहानपणाचे माझे दिवस आठवले आणि राजस्थान थिएटर त्या काळी त्यामध्ये एक फिल्म फेस्टिवल होता, त्यामध्ये सगळ्या संतांच्या मूव्हीज दाखवल्या गेल्या होत्या आणि अनुभव समृद्ध करणारा असे हे शालेय जीवनातले क्षण असतात। संगमनेर शहरासह ग्रामीण भागातील मुलांनीही या चित्रपट महोत्सवाचा आनंद लुटला। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।